ज्या वेळी आम्ही कुठे बाहेर जातो किंवा कुठे जातो, आता विशाल म्हणून मागच्या गोष्टी म्हणून कोणी नाही ओळखत मग ते तर आहेच, त्याबरोबर पण आता राया म्हणून सगळेजण हाक मारतात. तर राजरी खूपच बेसिक स्टेजवर आहेत की त्यांची मैत्री आहे आणि ती आता खूप कमाल लेवलवर आहे. मंजिरी पण अनेकदा रायाची बाजू घेत असते की त्याच्यातली माणूस की तुम्ही कोणी बघूच शकलं नाही जे मी बघितलंय. सो माझं प्रत्येक वर्षी पहिलं एम हे असतं की या वर्षीही आपल्याला जसं आत्तापर्यंत ॲज अन ॲक्टर म्हणून लोकांचं एंटरटेनमेंट करत आलं त्याच्या डबल अजून जास्त पद्धतीने कसं करता येईल ते माझा पहिला फोकस असतो. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. याड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर आहे आणि माझ्यासोबत आहे राया आणि मंजिरी. खूप दिवसांनी भेटतोय आणि मालिका सुद्धा छान सुरू आहे. आता कुठेतरी आय गेस होईल लवकरच, जे प्रेक्षकांना हवं आहे ते आम्हाला पाहायला मिळेल. पण तुम्ही किती एन्जॉय करताय, कारण 1 वर्ष झाले आता जवळपास. होत आलंय 1 वर्ष. माझ्या मते मागच्या वर्षी फेबपासून आम्ही रीडिंग्स आणि वर्कशॉप ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या होत्या आणि मार्चमध्ये तर आम्ही पंढरपुरातच होतो शूटिंगसाठी आणि एप्रिलमध्ये येणार होती मालिका, पण ती एप्रिल म्हणत मेमध्ये आली होती. सो तसं मे यायला अजून वेळ आहे, पण फेब इज जस्ट हिअर. सो 1 वर्ष झालं आहे आणि साधारण मज्जाच येते सगळी. शूटच्या बाबतीत असू देत, स्क्रीन प्लेच्या स्टोरीच्या बाबतीत असू देत आणि जे काही लोकांकडून पण छान प्रतिसाद मिळतो त्यामुळे खरंच खूप मजा येते. विशाल, तू किती एन्जॉय करतो? सगळ्यात आधी थँक्यू इट्स मज्जा टीम की तुम्ही आलात, कारण बरेच दिवस असं इंटरव्ह्यू घ्यायला कोणी आलं नव्हतं आपलं, है ना. सो थोडंसं चेंज असं आम्हालाही भारी वाटतं की चला की आमच्याकडून आमची मतं प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात तुमच्याकडून. सर थँक्यू त्यासाठी. आणि नो डाऊट येड लागलं प्रेमाचं आमची ही मालिका, आपली ही मालिका असं मी काय म्हणेन. लोकांचं खूप प्रेम आहे, खूप प्रेम मिळते, खरंच येड लागलं आहे सगळ्यांना. ते TRP वरून समजतंच. आणि ज्या वेळी आम्ही कुठे बाहेर जातो किंवा कुठे जातो, आता विशाल म्हणून मागच्या गोष्टी म्हणून कोणी नाही ओळखत मग ते तर आहेच, त्याबरोबर पण आता राया म्हणून सगळेजण हाक मारतात किंवा विचारतात. तर सो हॅपी मला वाटते. आणि किंवा आमचे आता बरेच फॅन पेजेस आहेत त्याच्यावरून समजतं त्यांच्या कमेंट्स. राया मंजिरीचं राजिरी म्हणून एक निघाले हॅशटॅग राजिरी किंवा येड लागलं प्रेमा, संपूर्ण टीममधलं बॉन्डिंग म्हण, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात आणि लोकांचं खूप प्रेम मिळतं आहे. आणि जशी मंजिरी म्हणाली त्या पद्धतीने सीनमध्ये कुठेच आम्हाला आत्तापर्यंत आता जवळजवळ वर्ष होतं आहे, पण कुठेच असं नाही का आपण अरे यार वर्ष झालं असं एकही दिवस कोणाचंच कधी झालं नाही. सगळ्यांच्याच बाबतीत सांगतो मी. सगळी टीम खूप भारी आहे आणि सीन खूप छान पद्धतीने येत आहेत. वेगवेगळे इमोशन्स आम्हाला एका ॲक्टरला तेच हवं असतं की चांगलं प्रेझेंट होता येईल स्वतःला, तर ते प्रत्येकाला वेगवेगळे इमोशन्स प्ले करता येत आहेत आणि प्रेक्षकांपर्यंत पोचता येते. सो एव्हरीवन इज हॅपी. म्हणजे खरंच येड लागले असं म्हणायला हरकत नाही. अगदीच. आणि आम्हालाही आवडतं तुमच्याशी गप्पा मारायला. पण विशाल, आता तुला कधी मंजिरीच्या प्रेमाचं याड लागणार आहे, त्याची उत्सुकता जास्त आहे. खरं तर रायाला आता प्रेक्षक बघतायत तर रायाला येड लागलेच आहे ऑलरेडी. ते फक्त मंजिरीला कळायला हवं असं मला वाटतं. तीच गोष्ट कुठेतरी राहिली आहे. तर मग ते राया पण थोडा त्यात कन्फ्यूज आहे की स्वतःला खरंच मंजिरीसाठी मी राया योग्य आहे का, या कन्फ्युजनमध्ये सुद्धा आहे. सो पण कधी तो दाखवतोय त्याचं प्रेम, परत लपवतो. सो ही जी मजा आहे ती रायाला पण छान वाटते आणि प्रेक्षकांना खूप छान वाटते. आय नो सगळ्या प्रेक्षकांना हवं आहे की पटकन राजिरी एकत्र व्हावी. सो आत्ता पुढचं माहीत नाही आता कशा गोष्टी आहेत, पण आता आम्ही एका घरात तरी आलो. सो ही खूप भारीवाली गोष्ट आहे आणि मजा येते सीन करताना. आता नवीन जे सीन आता येतील ते करायला तर खूप भारी वाटते, खूप मजा येते. लोकांना आवडेल 100%. मंजिरी, पण एखाद्या व्यक्तीसाठी आपण योग्य आहोत की नाही हा विचार त्या व्यक्तीने करणं आहे की हीच खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे इतका चांगला जर राया आहे तर मंजिरी हो म्हणेल पटकन, किंवा काय वाटतं काय असेल मंजिरीचा रिस्पॉन्स? ॲक्च्युली मंजिरीच्या रिस्पॉन्सला पण अजून खूप वेळ आहे. म्हणजे अर्थात येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या नावातच खूप गोष्टी आहेत. आधी आम्ही प्रेक्षकांना वेड लावलं आहे आम्हाला तर त्यांचं आहेच, पण प्रेमाच्या पण वेगळ्या स्टेजेस असतात असं आपण म्हणतो ना. सो आय थिंक आत्ता राजिरी खूपच बेसिक स्टेजवर आहेत की त्यांची मैत्री आहे आणि ती आता खूप कमाल लेवलवर आहे की त्या दोघांना एकमेकांवर विश्वास आहे. मग ते दोघं एकमेकांकडे मन मोकळं करतात. त्यांना हळूहळू ते कसे आहेत हे कळत चाललंय, उलगडत चाललंय. मंजिरी पण अनेकदा रायाची बाजू घेत असते की त्याच्यातली माणूस की तुम्ही कोणी बघूच शकलं नाही जे मी बघितलंय. सो आय थिंक आत्ता मंजिरीच्या हिशोबाने ती त्या स्टेजवर आहे की जिथे तिच्या बाजूने मैत्री आहे. पण राया कुठेतरी
थोडंसं मन हरवून बसलाय मंजिरी मागे असं मी म्हणेन. आणि अर्थात त्याचा म्हणजे त्यालाही ती गोष्ट पूर्ण अजून तितकी माहीत नसावी. रायालाही तो पूर्ण प्रेमात आहे हे अजून कळत नाही आहे. ते त्याचे मित्र आहेत त्याच्यासोबत आणि त्यामुळे त्याला मध्येच वाटतं, कधी नाही वाटत. पण अर्थात कुठल्याही प्रेमाच्या सुरुवातीला आपण हा विचार करतच असतो की अरे ह्याला काही आहे का पुढे भविष्य, किंवा आपण तितके योग्य आहोत का. तर आत्ता त्याच्या हिशोबाने ते योग्यच आहे की तो हा विचार करतोय. पण अजून मंजिरीला ते प्रेम कळणं किंवा मंजिरी त्या प्रेमात पडणं, मग एकमेकांचं कन्फेशन, म्हणजे ह्या खूप वेगवेगळ्या स्टेजेस आहेत आणि हे अजून सगळं मालिकेत बघायचं आहे, प्रेक्षकांसोबत ते शेअर करायचं आहे. आणि अर्थात हा जो काही प्रवास आहे हा लोकांनाही बघायला खूप आवडेल. त्यामुळे थोडंसं होल्ड करूया, हळूहळू एक एक जे काही टप्पा आहे, एक एक पायरी आहे, ती छान गंमत त्याची घेत घेत आपण पुढे जाऊया. सो लवकरच असं नाही म्हणता येणार, पण येस, प्रेम तर होणारच आहे आणि प्रेमाचं वेडही लागणार आहे. आणि कुठलीच मालिका म्हटलं की मेन पॉईंट हाच असतो की हिरो हिरोईनचा लव्ह अँगल हा प्रेक्षकांना पाहायला जास्त आवडतं. त्यामुळे आम्ही सुद्धा उत्सुक आहोत की ते कधी पाहायला मिळणार. पण आता नुकतंच नवीन वर्ष सुरू झाले, 10 दिवस झाले असतील, तर तुमचा 2025साठी काही रिझोल्युशन्स आहेत का, किंवा काही ठरवले का या वर्षात या गोष्टी करायच्यात, किंवा ॲटलिस्ट ही एक गोष्ट करायचीच आहे यावर्षी, असं काही आहे? म्हणजे मी बोलू, तू विचार करत असतो. ठीक आहे. 2024 खरंच खूप छान होता माझ्यासाठी, म्हणजे सगळ्याच अर्थाने. आय वुड से काय काम तर अर्थात सुरू झालं नवीन, त्या बाबतीत आहेच. पण आय थिंक खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी मला डिस्कवर झाल्या माझ्या बाबतीतही. सो 2024 एकंदरीत खूप कमाल होता. आणि टॉकिंग अबाउट 2025, तर असं रेझोल्युशन करणाऱ्यातली मी नाही आहे. मी कधीच कुठल्या वर्षी असं काही केलं नाही आहे किंवा ते मुद्दाम आता हे रेझोल्युशन आणि आता हे पाळूया असं होत नाही. पण त्यातल्या त्यात आता एक नवीन संधी मिळते ना. एव्हरी सिंगल मॉर्निंग इज अ न्यू डे फॉर अस. पण तरीही 2025 आहे, आता काहीतरी करूया, किंवा जे नाही झालं आहे ते आता जरा कटाक्षाने पाळून आपण ते करूया. सो असं माझ्या मते मी जे ॲनालिसिस केले होते, 2024मध्ये मी खूप कमी होते सोशल मीडियावर किंवा माझ्या इंस्टाग्राम पेजवर फार काही जात नव्हतं. सो मी असंच विचार केला की ह्यावर्षी जरा ॲक्टिव्ह राहायचा प्रयत्न करूया, जे मी असायचे आधी, पण आता यावेळेस ते जरा मुद्दाम करूया. आणि सेकंडली अर्थात काम अजून छान करूया, किंवा कामाच्या बाबतीत, फिटनेसच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फायनान्सेस आपण अजून व्यवस्थित मॅनेज करूया, त्यात अजून काहीतरी शिकूया, हे एक माझं रेझोल्युशन आहे. आणि साधारण काही नाही, छान जगायचं आणि खुश राहायचं. मी तुझी एक मुलाखत पाहिलेली जिथे तू म्हणालीस की मला फोनमध्ये वगैरे लिहून ठेवायला आवडत नाही, मी डायरीत. हो. आणि ते तो एक्सपिरियन्स खूप छान आहे, कारण मी सुद्धा ते अनुभवलं. तर त्याबद्दल काय सांगशील? कारण आता आपण अशा इथे आहोत जिथे टेक्नो सेवी वगैरे जास्त आहे. खूप ॲक्च्युली स्क्रीन टाईम्स आपल्या सगळ्यांचेच माझ्या मते खूप वाढतच चालले दिवसांदिवस, असं मी म्हणेन. सगळ्याच बाबतीत फोन असतो, मग लॅपटॉप्स असतात, आयपॅड्स असतात, टॅब्स असतात, सगळंच आहे. पण मला ॲक्च्युली डायरी रोज लिहायची सवय नाही आहे, पण साधारण म्हणजे हिशोब म्हणा, किंवा काही कामं असतात ती करून ठेवायची, किंवा कधी अचानक काही सुचलं, किंवा एखादं आपण विचारात हरवतो आणि आपल्याला वाटतं की अरे हे छान आहे, आपण हे लिहून ठेवूया. किंवा आता मी पोस्ट केलं नाही, पण जेव्हा मी पोस्ट करायचं तेव्हा मी कॅप्शन्स पण विचार करून लिहून ठेवायचं की अगदी कधी वाटलं तर, किंवा मी हा फोटो असा काढीन तेव्हा त्याच्यावर हे कॅप्शन टाकीन. सो तसं ती एक डायरी लिहिलेली आहे. आणि मी म्हणेन की तो माझा वेळ माझ्यासोबतचा असतो, तेव्हा मी कोणाशीच इंटरॅक्ट करत नसते ना, मी सोशल मीडियावर ना कोणाचं बघून काही करत असते. बिकॉज आय थिंक सोशल मीडिया किंवा साधारण फोन आपण उघडल्या पण खूप इन्फ्लुएन्स्ड असतो त्या सगळ्याच गोष्टींमध्ये. तर डायरी इज समथिंग जो माझा वेळ असतो. आणि इट्स लाईक मेडिटेशन असं मी म्हणेन, कारण आपण आपल्या थॉट्समध्ये असतो, आपण एकाग्र चित्ताने ते काहीतरी लिहित असतो किंवा विचार करत असतो किंवा वाचत असतो. सो दॅट्स अ टाईम फॉर मी. राया, मंजिरीने तर तुझे थॉट्स सांगितले, तू काय सांगशील? सो रायाचं 2024 तर 25चं पाहिजे की विशालचं हवं आहे? ओ माय गॉड, रायाचं जसं माहिती आहे तुला. रायाचं पण माहिती आहे. कसं काय? रायाचं हे आहे की काही करून मंजिरीच्या मनात घर करायचंय 2025 मध्ये. हो, 2025 मध्ये. ओके, 2025. उद्या काय घडणार आहे आणि उद्या काय शूट करणार हे माहिती नाही. रायाच्या डोक्यात तेच आहे ना की मंजिरीच्या मनात घर करायचं आणि मंजिरी खुश राहणं हे माझं पहिलं कर्तव्य असणार आहे. तर ते रेझोल्युशन असणार, रेझोल्युशनच म्हणतो. हे रायाचं. आणि विशालचं म्हणायला गेलं तर जशी मंजिरी पूजा म्हणाली की 2024 खूप छान गेलं तिचं, तसंच माझंही आत्तापर्यंत इंडस्ट्री आल्यापासून प्रत्येक वर्ष खूप चांगलंच गेलं. आणि 2024 ही तसंच गेलं. नवीन मालिका एड लागलं प्रेमाचं ही माझ्या 2024 मध्ये आली.
आणि ती खूप चांगली चालली आणि प्रेक्षकांना खूप आवडली. सो माझं प्रत्येक वर्षी पहिलं एम हे असतं की यावर्षीही आपल्याला जसं आत्तापर्यंत ॲज अन ॲक्टर म्हणून लोकांचं एंटरटेनमेंट करत आलो आहे त्याच्या डबल अजून जास्त पद्धतीने कसं करता येईल ते माझा पहिला फोकस असतो. कारण जे काम करतो ते करणं ते अजून कसं पोचवता येईल ते पहिलं हे असतं. दुसरी गोष्ट म्हणजे ही तेवढीच महत्त्वाची आहे. कामामुळे फॅमिलीला आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना खूप कमी वेळ म्हणजे द्यायची इच्छा असते तरी देता येत नाही. पण आता या वर्षात थोडं प्लॅनिंग करून की बाबा सुट्टीचं व्यवस्थित बाबा त्याच टाईमला समोरच्या व्यक्तीला सुट्टी घ्यायला लावून किंवा मी त्यात असं प्लॅनिंग करून जरा असं थोडंसं आपल्या व्यक्तीला टाईम देणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. सो तसं मग आता प्लॅनिंग करायचं आहे मला आणि म्हणजे फॅमिलीला वेळ द्यायचा थोडक्यात 2. आणि या वर्षात मी फिटनेसला खूप मानतो आत्तापर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे. पण या वर्षात थोडं कुठेतरी ना थोडासा कुठेतरी मी आळशी झालो आहे असं मला वाटतं. की जसं की क्रिकेट माझ्या लाईफमध्ये आलं, मी क्रिकेट खेळायला जातो. आळशी म्हणण्यापेक्षा लास्ट आधी कसं व्हायचं, किती वाजता पॅक होते, 12 वाजता होते, 1 वाजता होते, मी जिमला जायचो. आता काय होतं, शूट करून झाल्यानंतर असं वाटतं की नको यार 12-1 वाजले, घरी जागा, आता उद्या सकाळी जागा, असं झालं या लास्ट इयरला. पण यावर्षी असं ठरवलं की नाही, फिटनेस माझा प्लस पॉईंट आहे, तर मला काही करून तिकडे इग्नोर करून नाही चालणार. मी आहे माझ्या गोष्टी, डाएट वगैरे सगळ्या गोष्टी पाळतोय, पण तरी अजून 100% कसं देता येईल तिकडे एक लक्ष असेल आणि खुश राहायचं आहे बस, अजून काय. इन शॉर्ट मी बऱ्याचदा ना विशालचं सोशल मीडिया बघत असते. तू फॅमिली मॅन किंवा या टॅगमध्ये बरोबर बसतोस असं मला वाटतं. पण मगाशी आपला स्क्रिप्टचा विषय निघाला म्हणून विचारायचं की जितकं प्रेक्षकांसाठी शॉकिंग असतं की पुढे काय घडणार त्यांना माहीत नसतं. कधी कधी खूप छान त्यांना ट्विस्ट मिळतो, कधी त्यांना धक्कादायक असं घडत असतं. तर तुमच्यासाठी हे किती धक्कादायक असतं जेव्हा तुमच्याकडे स्क्रिप्ट येते किंवा तुम्हाला माहीत असतं साधी की असं असं होणार आहे? आता नाही, असं काहीच माहीत नसतं मुळात पुढे काय होणार आहे. आत्तापर्यंत पण स्क्रीन प्ले आम्ही असं वाटतं की मी आणि मला वाटतं मंजिरी किंवा प्रत्येक आर्टिस्ट की स्क्रीन प्ले पुढचा कधी येतोय हे आमच्याकडे थोडंसं आहे की स्क्रीन प्ले आल्यानंतर काय पुढचं होणार आहे आम्हालाही उत्सुकता तेवढीच असते की चला म्हणजे आता हे म्हणजे मनाची तयारी ती होते आणि अरे वा हा भारी सीन आहे, अरे वा हे भारी. खरं तर बघायला गेलं तर प्रत्येक एपिसोडमध्ये काहीतरी ट्विस्ट असतोच एड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये. सो त्याचं क्रेडिट आमच्या संपूर्ण क्रिएटिव्ह टीम, रायटिंग टीम म्हण, डायरेक्शन किंवा जे आमचे प्रोड्युसर्स आहे सगळ्या टीमला ते क्रेडिट सगळ्यांना जातं, संपूर्ण टीमला जातं की आता पुढे काय लोकांना काय आवडेल किंवा कशा पद्धतीने कहाणीला कथेला ट्विस्ट देता येईल. सो तेवढीच एक्साइटमेंट आमची असते असं मला वाटतं. सो आत्तापर्यंत कधी असं हे नाही झालं की बाबा अरे काय आहे, असं तर नाही झालं की वाह अरे वा हे मजा येईल, असंच काहीतरी होत आलं. आणि मी रादर खूप कौतुक करेन आमच्या क्रिएटिव्ह टीमचं की दे आर सो गुड ॲट दॅट जॉब्स की आम्हाला स्वतःला असं असतं की हां आता पुढे आपण काय करणार आहोत आणि कसं करणार आहोत. आणि अर्थात म्हणजे वीक टू वीक ड्रामा वेगळा ठरत असतो, मग अख्खी एक वेगळी टीम आहे त्यावर जी चर्चा करते, जी काम करते, रायटर्स असतात, स्क्रीन प्ले रायटर्स असतात, डायलॉग रायटर्स असतात, मग त्यांच्या थ्रू ते अख्खं ते फिल्टर होऊन मग आमच्याकडे फायनल जे काही आहे ते येतं. आणि वी बिंग आर्टिस्ट आमच्याकडे सगळेच जण इतके पर्टिक्युलर आणि सिन्सिअर आहेत की आम्ही सगळे स्क्रीन प्लेज वाचून येतो आणि मग आमची चर्चा पण होते की अरे वा आता असं होणार आहे वगैरे. सो साधारण दे आर सो गुड ॲट द जॉब्स की प्रेक्षकांना जसा धक्का किंवा एक म्हणतात ना मजा येत असते तशी गंमत आम्हालाही ते वाचताना येते की आता आपण असं करणार आहोत. रिसेंटली आता जो प्रोमो निघाला की राया पण घरात राहायला येतो, आता आमच्याकडे फ्रीज पॉईंटपर्यंत आलं होतं की अरे बापरे आता इथपर्यंत आणून सोडलंय, आता काय होणार. त्याच्या पुढे जेव्हा आम्ही वाचलं की अरे पुढच्या 2-3 स्क्रीन प्लेजमध्ये पुढच्या 2-3 एपिसोड्समध्ये असं काहीतरी घडणार आहे, आम्हालाच इतकी गंमत येत होती त्या गोष्टीची की अरे वा आता जय पण घरात आहे आणि राया पण घरात आहे, आता अजून काय होईल. मग ते तशा गोष्टी येत असतात, मग आम्ही त्या अजून रंगवतो, खुलवतो आणि ती मजा आम्ही पण घेत असतो सेटवर. आणि आय थिंक म्हणूनच मग ती स्क्रीन थ्रू आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो. सो देर इज अ लॉट क्रेडिट फॉर द बॅक एंड पीपल ऑल्सो, जे स्टोरीज लिहितात, जे स्क्रीन प्लेस ठरवतात, चॅनलची लोकं असतात, प्रोडक्शनची लोकं आहेत, सगळेच. सो थँक्स टू दोज ऑल्सो. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.